नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 1 महिन्याच्या शेळीच्या पिल्लांचे वजन झपाट्याने वाढण्यासाठी कसे वाढावे, काय करावे. बऱ्याचदा पिल्लांची वाढ खुंटते किंवा त्यांच्या अंगावर चकाकी राहत नाही. यासाठी कोणता खुराक द्यावा, कोणतं जंत निर्मूलन करावे, कसे करावे, कोणतं विटॅमिन्स द्यावीत, याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, पहिला मुद्दा 1 महिन्याच्या पिल्लाचे खाद्याचे नियोजन कसे करावे. दुसरा मुद्दा, अंगावर चकाकी आणण्यासाठी घरगुती काय उपाय करावा. तिसरा मुद्दा, जंत निर्मूलन आणि लिव्हर टॉनिकचे महत्त्व काय असते, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे. चौथा मुद्दा मित्रांनो, वजन वाढण्यासाठी क्रीप फीड कसे बनवायचे, म्हणजे खाद्य खुराक कशा पद्धतीने द्यायचं, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल, आवडत असेल तर लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण खुराकाचं महत्त्व जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला आपण पाहिली असतील ही पिल्ले एक 15-3 महिन्याच्या आसपासची ही पिल्ले आहेत, समोर दिसतात आपणालाही. तर आता यांचं खुराक नियोजन कशा पद्धतीने काळजी घ्यायची या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता पहिल्यापासून पाहूया आपण. चीक, शेळी वेल्यानंतर काय करायचं मित्रांनो. शेळी वेल्याच्या नंतर जन्मल्यानंतर पहिल्या 1 तासाच्या आतमध्ये पिल्लाला आईचा चीक पाजणे हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, आणि खूप अत्यंत आणि आवश्यक अशी ही बाब आहे. याच्यामुळं काय होतं, चीक पाजल्यामुळं त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते मित्रांनो. पहिल्या 1 तासामध्ये त्याला चीक पाजायचं. त्यासाठी मित्रांनो पहिली शेळीची कास चांगली स्वच्छ साफ करायची आहे. जो चीक सुरुवातीचा आहे तो एखाद्या गौरीवरती पिळून टाकायचा आहे आणि कास चांगली स्वच्छ करून मगच मित्रांनो त्या पिल्लाला चीक प्यायला द्यायचा आहे. ही पहिली काळजी मित्रांनो घ्यायची आहे. दुसरी काळजी म्हणजे जास्त चीक त्याला पिऊ द्यायचं नाही. कमीत कमी 2-3 वेळा दिवसातून तुम्ही पाजू शकता, पण थोडा थोडा जर तुम्ही त्यांना चीक जर पाजला तर त्यांच्या पचनशक्तीसाठी खूप चांगला त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, पिल्लू 1 ते 2 दिवसाचं झाल्यानंतर त्याला लगेच पचनक्रिया होण्यासाठी जिपला ग्राईप वॉटर नावाचं जे टॉनिक आहे, आपण लहान बाळांना देतो बाळामृत, ते सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रत्येक पिल्लाला 2-2 ml 2 टाईम देऊ शकता किंवा 3 ml 2 टाईम देऊ शकता. एक सकाळ आणि एक संध्याकाळ. अशा पद्धतीने जर ह्या छोट्या पिल्लांना जर मित्रांनो तुम्ही जर ते टॉनिक जर दिलं तर मित्रांनो त्यांनी जे दूध पिलेलं आहे त्याची पचनशक्ती ही चांगल्या प्रकारची होणार आहे. हे मित्रांनो जवळपास आपल्याला एक 15 ते 20 दिवस करायचं आहे. म्हणजे 15 दिवस ते 20 दिवस किंवा 25 दिवस मित्रांनो हे जिपला ग्राईप वॉटर पाजायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते जिपला ग्राईप वॉटर नाही पाजलं तरी चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो 15 दिवसाची पिल्लं झाल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना आपल्याला खुराकासाठी त्यांना सवय लावायची आहे. तर ती कशी लावायची बघा. काय करायचं आहे, थोडा थोडा खुराक त्यांच्यापुढे ठेवायचा आहे आणि थोडा थोडा जर खुराक जर ठेवला तर मित्रांनो त्यांना खाण्यासाठी ते हे होतील, म्हणजे खायला सुरुवात करतील. आणि अशी सवय जर लागली की नंतर मित्रांनो ते भरपूर खुराक खातात. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता खुराकामध्ये काय द्यायचं आहे ते पण पाहूया. तर मित्रांनो बघा, मक्का, बाजरीचा भरडा हे 40% ऊर्जेसाठी, म्हणजे हे 40%च त्या पिल्लांना द्यायचं आहे. म्हणजे थोडं थोडं द्यायचं आहे. त्याचं आपण प्रमाण नक्कीच पुढे पाहूया. त्याच्यामध्ये मग तुम्ही मित्रांनो सोयाबीन पेंड किंवा शेंगदाणा पेंड 30% प्रथिन्यासाठी ही सुद्धा मित्रांनो आपण त्यांना थोडी थोडी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर आपण स्टेप बाय स्टेप जर पिल्लांची काळजी जर घेतली खुराकाची, त्याच्यामध्ये गव्हाचा कोंडा पचनशक्ती चांगली होण्यासाठी 25% द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांचे हाडे आणि त्यांचं चांगलं पचनक्रिया चांगली मजबूत होण्यासाठी मिनरल मिक्सचरचं जे खनिज असतं ते 2% हाडे मजबूत होण्यासाठी किंवा चकाकी येण्यासाठी द्यायचं आहे मित्रांनो. आणि 1% मीठ, म्हणजे थोडंफार आपण जे खुराक बनवतो आहे त्याच्यामध्ये थोडंफार मीठ पण टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर काळजी घेतली तर तुमचे पिल्ले 100% चांगल्या क्वालिटीचे सुदृढ होतील आणि सुदृढ व्हायला सुरुवात होतील. तर आता मित्रांनो दुसरी गोष्ट, अंगावर चमक येण्यासाठी काय उपाय करायचे मित्रांनो बघूया आपण. तर पिल्लांच्या केसावर आणि शरीरावर चमक येण्यासाठी मित्रांनो काही गोष्टींचा आहार आहे. तो आहार आपल्याला त्यांच्या खुराकामध्ये आपल्याला त्याचा समावेश करायचा आहे.
तर त्याच्यामध्ये पहा सरकी पेंड किंवा मग जवस पेंड यात असलेल्या तेलाच्या अंशामुळे मित्रांनो काय होतं आहे, पिल्लांच्या केसावर नैसर्गिक चमक येते. म्हणजे सरकी पेंड देऊ शकता किंवा जवस पेंड देऊ शकता. याच्यामुळे त्यांच्या ज्या शरीराच्या अंगावरती आहे जी चमक आहे ती चमक चांगल्या प्रकारची राहील. दुसरी गोष्ट मल्टीविटॅमिन सिरप म्हणजे बाजारात मिळणारं मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचे टॉनिक आहेत. ते टॉनिक ते सुद्धा तुम्ही मित्रांनो तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा तुमच्या घरगुती तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या सल्ल्याने त्यांना ते टॉनिक पण देऊ शकता. तर मित्रांनो आता हे टॉनिक काय होतं, आठवड्यातून 2दा 3दा दिल्यास भूक वाढते आणि खाल्लेले अन्न नीट पचते. त्यासाठी मित्रांनो आणि यकृतची ज्यांची पोटाची वाढ आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारची होते. त्याच्यामुळे हे टॉनिक देणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो काही इतर गोष्टी आहेत त्या पण आपण जाणून घेऊया. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता जंत निर्मूलन 1 महिन्याच्या पिल्लू झाल्याच्यानंतर त्याचं जंत निर्मूलन करणं, पोट साफ करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मित्रांनो तुम्ही जंत निर्मूलन करण्यासाठी पोटाचे जे जंत असतील ते पिल्लू खाल्ल्याच्यानंतर किती खाल्ले तरी मित्रांनो त्याची वाढ होत नाही आणि त्याचे केस विस्कटलेले दिसतात. त्यासाठी चमक आणि चांगलं क्वालिटी येण्यासाठी तुम्ही 1 महिन्याचं पिल्लू झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याला जंत निर्मूलन करू शकता. दुसऱ्या गोष्ट मित्रांनो आता त्याला चाऱ्यामध्ये काय द्यायचं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे. तर मित्रांनो बघा आता त्याला 1 महिन्याच्या पिल्लाला चाऱ्याची कशी सवय लावायची बघा. हिरवा चारा काय द्यायचा बघा, कोवळा लसूण घास किंवा दशरथ घास दिल्याने त्याचं काय होतं आहे, त्याचे रक्ताचं प्रमाण आहे ते चांगलं वाढतं. म्हणून कोवळा लसूण घास किंवा दशरथ घास तुम्ही मित्रांनो त्यांना थोडा थोडा देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कोणतेही नवीन खुराक सुरू असताना तो एकदम न देता हळूहळू प्रमाणात वाढवा, जेणेकरून पिल्लांना जुलाब होणार नाहीत. नाहीतर काय व्हायचं, समजा तुम्ही आज खुराक थोडा दिला आहे, उद्या लई जास्त दिला, त्याच्यापेक्षा प्रमाणापेक्षा जर जास्त खाल्ला तर मित्रांनो त्याला जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडा थोडा द्यायचा आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर काळजी घेतली तर खूप छान सुंदर असं तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये रिझल्ट जाणवेल. तर मित्रांनो पिल्लू 1 महिन्याची झाली आहे, हा काळ त्याच्या वाढीसाठी आणि अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आता ते हळूहळू दुधासोबत चारा आणि खुराक खायला शिकत असते. 1 महिन्याच्या पिल्ल्याचे वजन वाढण्यासाठी आणि चमक आणण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी अजून काही खुराक सांगणार आहे. तर त्यातमध्ये पहिला मित्रांनो आता पिल्लांना स्टार्टर फीड सुरू करण्याची हीच खरी वेळ असते. म्हणजे हा जर खुराक जर मित्रांनो 1 महिन्यात झाल्यानंतर सुरू केल्यानंतर तुमच्या जे सुरुवातीला पिल्लू आहे त्याच्या वजन वाढीसाठी चांगला फायदा होणार. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, सुरुवातीला त्याला दिवसाला फक्त 30 ते 50 ग्रॅम खुराक हळूहळू प्रमाणात वाढवायचा आहे. आता घरगुती खुराकाचं मिश्रण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मक्का भरडा जर असेल तर मित्रांनो त्याला 50 ग्रॅम द्या. सोयाबीन किंवा शेंगदाणा पेंड असेल तर त्याला 30 ग्रॅम द्या 1 महिन्याच्या पिल्लाला. आणि गव्हाचा कोंडा असेल तर तो 15 ग्रॅम द्या. अशा पद्धतीचं जर मित्रांनो तुम्ही त्याला खुराक देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुमचं पिल्लू 100% चांगल्या वजनाचं होणार आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो दुसरी गोष्ट खनिज मिश्रण म्हणजे 2 ते 3 ग्रॅम खनिज चमक येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर हे जे खनिज आहे हे सुद्धा मित्रांनो त्यांना देण्याचं गरज आहे. त्याचबरोबर ह्या खुराकामध्ये मित्रांनो मीठ 1 ग्रॅम म्हणजे ह्या खुराकामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे सगळा खुराक त्यांना चारणार आहे त्यावेळेस 1 ग्रॅम मीठसुद्धा टाकायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही तुमच्या काळजी जर घेतली तर 100% तुमच्या शेळीचे पिल्ले सुदृढ होणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचं वजन वाढ तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो जंत निर्मूलन आहे हे सुद्धा खूप सर्वात महत्त्वाचं आहे. पिल्लू 1 महिन्याचे झाले की त्याला जंताचे औषध देणे हे अनिवार्य आहे, हे पण लक्षात असू द्या. जर पोटात जंत असतील तर पिल्लू सुस्त दिसते किंवा पोट मोठे होते आणि अंगावर जी चमक आहे जी चकाकी आहे ती निघून जाते. त्याच्यामुळे 1 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही त्याला जंतनाशक देऊ शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो पशुवैद्यकीच्या सल्ल्याने मग तुम्ही आलोमार द्या किंवा मग झायनेक्स यासारखी जी जंत निर्मूलन औषधं आहेत तुम्ही ते देऊ शकतात. आल्मोमार किंवा मग झायनेक्स द्या. आणि मित्रांनो हे औषध देताना काय करायचं आहे, रिकाम्या पोटी द्यायचं आहे. रिकाम्या पोटी म्हणजे ते उपाशी असल्यानंतर द्यायचं. बघू शकता आता ही पिल्लांची क्वालिटी, आता ही जवळजवळ 1.5-2 महिन्याची पिल्ले झालेली आहेत. तर यांना आपण हे जसं मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे रिकाम्या पोटी द्यायचे. आता दुसरी गोष्ट तिसरा मुद्दा मी सांगतो मित्रांनो, अंगावर चमक आणि वजन वाढण्यासाठी खास काही उपाय सांगतो मी तुम्हाला. आता मल्टीविटॅमिन 1 महिन्याच्या पिल्लांना किंवा विमिरेल 5 मिली रोजच्या पाण्यातून किंवा मग तोंडावाटे द्यायचे. काय करायचं, मल्टीविटॅमिन जे आहे
1 महिन्याच्या पिल्लांना विमेरॉल हे 5 मिली रोज पाण्यातून किंवा मग तोंडावाटे देऊ शकता. याच्यामुळे काय होणार आहे, केसावर जबरदस्त चकाकी येते मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, लिव्हर टॉनिक हे पचनशक्ती वाढवण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस द्यायचं आहे मित्रांनो. आठवड्यातून 2-3 दिवस जर दिलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच लिव्हर टॉनिकचा फायदा होणार आहे. तर ते किती देऊ शकता तुम्ही मित्रांनो, ते 5 मिली एका पिल्लाला तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, तेल आठवड्यातून एकदा 1 चमचा खोबरे तेल किंवा मग सरकीचे तेल खुराकातून दिल्यात कातडी तजेलदार होते. पहा, खूप चांगल्या आणि मस्त मी टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे. ह्या टिप्स सगळ्या आपण जर फॉलो जर केल्या तर 100% तुमच्या पिल्लाची वजन वाढ होणार आहे. आता मित्रांनो, चारा व्यवस्थापन, पिल्लाला जर आता हिरवा चारा देत असाल तर त्याच्यामध्ये मग मेथी घास द्या किंवा दशरथ घास द्या. थोड्या थोड्या प्रमाणात सुरुवात करा, म्हणजे थोडा थोडा त्याच्यामध्ये चाराने खुराक वाढत चला. चारा देताना तो जमिनीवर न टाकता मित्रांनो काय करायचं आहे, वर टांगून ठेवायचा आहे, जेणेकरून तो पिल्लं सगळं खाईल, खराब होणार नाही. आता मित्रांनो, दूध कमी करू नका. म्हणजे काय करायचं आहे, अजून किमान 1 महिन्याचं पिल्लू झाल्याच्या नंतर 2 महिन्यात झाल्यानंतर आणखीन 1 महिनाभर त्या पिल्लाला शेळीला दूध असेल तर पोटभर दूध मिळू द्या. दूध हे खूप उपयुक्त आहे. आणि दुसरी गोष्ट, ऊन सकाळच्या पारी कोवळ्या उन्हात पिल्लाला थोडा वेळ तरी ठेवा, ज्यामुळे व्हिटॅमिन डी मिळते. पाण्याबरोबर मित्रांनो, पिल्लांसमोर नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध असावं. म्हणजे ज्यांना ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस मित्रांनो, त्यांच्या पुढं जर तुम्ही स्वच्छ पाणी चांगलं जर ठेवलं तर मित्रांनो, त्याच्यामध्ये त्याला पाहिजे तेव्हा त्यावेळेस ते पाणी पिऊ शकतं. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या पिल्लांची जर काळजी घेतली तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये वजनवाढ भेटणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, खुराकाचे खूप प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही मित्रांनो, जे आपलं गव्हाचं पीठ आहे, जर समजा तुमच्याकडे बाकीचा हा खुराक उपलब्ध नसेल, जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ जर असेल तर त्या गव्हाचं पीठ मित्रांनो थोडं गोड तेल टाकून दर दिवस सकाळच्या पारी एका पिल्लाला गव्हाचं पीठ जर मित्रांनो तुम्ही दर दिवस जर त्यांना चारलं तर त्याने सुद्धा वजन वाढ मित्रांनो चांगली झपाट्याने होते. त्याच्यामध्ये मग तुम्ही गव्हाचं पीठ आणि शेंगदाणा पेंड ह्या दोन्हींचं मिश्रण करून जर दर दिवस तुमच्या पिल्लांना जर दिलं तर मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली वजन वाढ आणि चांगली चमक पिल्लांच्या अंगावर नक्कीच मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेळीच्या पिल्ल्याचं चमक आणि वजन वाढ द्यायसाठी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, असेच माझे भरपूर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, ते सुद्धा आपण नक्की बघा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा शेअर करू शकता. तर मित्रांनो, हा खुराकाचा फॉर्म्युला वापरून तुमच्या पिल्लांच्या वजनात 15 दिवसामध्ये काय फरक पडत आहे, काय फरक पडला आहे, हे मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे. आणि माहिती माझी आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांना, इतर शेळी पालक बांधवांना ही माहिती शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. मग तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला करू शकता, फेसबुकला करू शकता किंवा इंस्टाग्रामला, कुठेही हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्ही नक्की वापरून बघा.